काय चाललंय म्हटलं बहिणींचं? आता आपल्या छोट्या आर्टिस्ट कडनं मेहंदी काढून घेते कारण केक हात बाकी आहे. शेवटी त्यांच्याकडचा एक भाचा आणि शंभू दोघं जणांनी गळाभेट घेतली आणि मस्त असा आम्ही हा व्याही भेटचा जो कार्यक्रम आहे तो संपन्न केला. हॉल मध्ये जाण्याची सगळी तयारी सुरू झालेली आहे. लगभग 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 हो ती आबोलीची बॅग आहे आणि ही माझी बॅग आहे. जेवायला बसलो या तुम्ही पण जेवायला ते जायचं आपल्याला मेकअप करायचा. हाय गाईज, आय एम रचिता कुलकर्णी. वेलकम बॅक टू माय चॅनल. सो गुड मॉर्निंग एव्हरीवन. आणि सो गाईज माझ्या लग्नाची ना सिरीज चालू आहे. मस्त एक व्हिडिओ मी अपलोड करते आणि आजचा व्हिडिओ मी टाकणार आहे आता सीमंतीचा. आता सीमंतीचं कसं आहे ना की आम्ही नुकताच घरातून निघत होतो, सगळी तयारी करत होतो आणि सीमंतीला जायचं. आमच्याकडे लग्न 2 दिवसाचं असतं तर आदल्या दिवशीचा जो कार्यक्रम असतो त्याला सीमंती म्हणतात. तर त्यावेळेस काजलने जो व्हिडिओ शूट केलेला होता तर तो व्हिडिओ तुम्ही आज बघणार आहात सीमंतीचा. घरातून निघाल्यापासून कोण कोण पाहुणे आले वगैरे त्या तिथून स्टार्ट केलाय. सो स्टे ट्यून. संजाली आत्या आलेली आहेत, त्यानंतर शशी आजी, वैशाली आत्या आणि ही आहे अपर्णा ताई. सो चला चालणे का तुम्ही तुमचे काम. आणि इकडे चाललंय उपासवाल्यांसाठी भगार साबुदाणा. बहिणी 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 कुठे गेल्या बहिणी? काय चाललंय म्हटलं बहिणींचं? आता आपल्या छोट्या आर्टिस्ट कडनं मेहंदी काढून घेते कारण केक हात बाकी आहे. बाकी म्हटलं काजलने काढून ओ हे वैष्णवी बाकी सगळ्या नंदा बसलेल्या आहेत. सगळे आम्ही जेवायला बसलोय आता. 1 2 3 नंदा बसले आहे. आणि त्याच्यात एकच भाऊजाई बसली आमची काजल. चला जेवायला बसलोय या तुम्ही पण जेवायला ते जायचं आपल्याला मेकअप करायचा. भाऊ लोकांना आरामात जेवा रे. वाढायला आता आम्हाला स्वतः वाढून घेऊन जेवावं लागतंय. मग जेवा ना, तुमचंच घर आहे असं समजायचं आणि जेवायचं. आपा कुठे घास तर खाऊ घाला मग. पोळी सुद्धा नाही काय घास खाऊ घाला. नको का बोल ना. तुला नाही खाऊ घालते, माझ्या भावाला खाऊ घालते. माझा भाऊ खातोय गे रे भाऊ, माझ्या भावाला खाऊ घालून देते. तू खात राहतो. चला पोरांनो आपल्या हाताने वाढा आणि पोटभर जेवा. काय बोलले आपल्या हाताने वाढा आणि आपल्या पोटभर जेवा. या मिरची खायला. नाही नाही तुम्ही तुमची का, तुम्ही मिरची का, आमचं जेवण झालंय. चला आता आम्ही आलो साड्या बदलून बरं का, सावकाश उद्या. हॉल मध्ये जाण्याची सगळी तयारी सुरू झालेली आहे. लगभग 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 हो ती आबोलीची बॅग आहे आणि ही माझी बॅग आहे. चला 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 तुम्ही तयार नाही झाला का? काही चिल्लर पार्टीची इथं वेगळा गोंधळ चाललेला आहे. हो खेळा 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 चिनूचं वेगळं. चला चला घरात कोण कोण काय काय करते बघूया आपण. मी आणि काकू सेम 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 ऑरेंज ऑरेंज आणि काकू ब्लू ब्लू आहे आमच्यासाठी. आज आम्ही दोघी मॅचिंग मॅचिंग आहोत. थोडं साईड थांब 2 मिनिटं पण हो. चला हॉलला जातोय आता. घराला कुलूप लावण्यात येतंय. आम्ही सगळ्या जणांनी तयारी केली होती, औक्षण केलं होतं. चला दिसतंय का? चला आता तिथे जाऊन तुम्हाला छान डोळे परिवाराचं आपल्याला सगळ्यांना स्वागत करायचंय. त्यानंतर सीमंती पूजन आहे. सो चलो फोन ठेवतो नाही का? जास्त नको काही प्रॉब्लेम आहे का?
ओके सॉरी. श्रीमंती पूजन चालू झालेलं आहे. सगळेजण नऊवारी नेसलेले आहेत. इकडची मंडळी आहे. ह्या साईडलाही भरपूर मंडळी, काहींची अजून तयारी राहिलेली आहे. तर अशोक काका तयारी, हे सगळे आमचे फॅमिली मेंबर्स आहेत. आमचे सगळे जिजाजी लोक, पंत लोक, छोटे छोटे पोरं पण छान आहे. माझा शंभू इतका क्यूट दिसतोय ना आज. व्याही भेट होत असते तेव्हा मुलीचे मामा मुलाचे मामा एकमेकांना कुंकू लावून नारळ देतात आणि साखर देतात. यंदा आम्ही नवीन केलेलं आहे की मुलीचे मुलाचे मामा, त्याचबरोबर मामी, काका, काकू, त्यानंतर आत्या, मामा, ताई, भाऊजी, जिजाजी जे कोणी असतील असे दोघं जोडीने भेटतील असा नवीन उपक्रम केला आहे. सो यंदा आमच्याकडे बरेचसे काका, काकू, ताई, त्यानंतर अंकुर, मी, मंदार दादा, लीना वहिनी, आत्या, मामा, तुषार, त्यानंतर मयूर, भाऊ पण बरेचसे होते. त्यामुळे सगळ्यांची भेट आम्ही घडवून आणलेली आहे आणि हा आमचा नवीन उपक्रम होता. तुम्हाला कसा वाटला? कारण याच निमित्ताने आपण सगळेजण एकमेकांना भेटत असतो, ओळखत असतो. नाहीतर माणसं भेटतात आणि बायकांचा एकमेकांशी काही संबंधच येत नाही. अगो मग तुझीही कोण असं होतं. त्यापेक्षा म्हटलं यंदा बायकांनी सगळ्यांनी एकमेकांना हळदी कुंकू लावा, साखर द्या आणि गळा भेट घ्या. माणसांबरोबर बायकांना देखील आम्ही भेटवलं आणि हा आमचा नवीन उपक्रम तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. तुमच्याकडे जर अशा काही पद्धती असतील तर तुम्ही पण जुळवून आणा, म्हणजे एकमेकांच्या भेट होतील. आमचा ना कुलकर्णी परिवार फार मोठा आहे. 3 काका, त्यांच्या मुली, जावई, त्यानंतर भाऊ लोक सगळे आमच्याकडे जास्त आहे. मात्र त्यांच्याकडे परिवार ना छोटा असल्याने त्यांच्याकडे जास्त जण नाही आहे. मग त्यांचा एकच उभा राहायचा आणि आमच्याकडचे सतत बदलत जायचे. पण एवढ्या गर्दीत माझी एक अशी इच्छा होती की माझ्या शंभूला कोणीतरी हवा, कारण तो तिचा एकुलता एक भाचा होता ना. शेवटी त्यांच्याकडचा एक भाचा आणि शंभू दोघं जणांनी गळाभेट घेतली आणि मस्त असा आम्ही हा व्याही भेटचा जो कार्यक्रम आहे तो संपन्न केला. आणि अशा प्रकारे आमच्याकडे श्रीमंती पूजन असतं. तिघं भाऊ आलेत खेळायला.
आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा विसरू नका. भेटूया उद्या सकाळी 8 वाजेला. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.